पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, परंतु पावसाळ्याच्या दिवसात आपण अनेक गावांमध्ये बघतो की नदीला पूर येतो, पुलावरही पाणी जातं। अशा वेळेला तुम्ही जर का खूप धाडस दाखवलं तर ते धाडस तुमच्या अंगाशी कसं येऊ शकतं ते कर्नाटकमधल्या दृश्यांवरून आपल्याला कळतं। आपण ती दृश्यही पाहूया आणि नवनाथ हे एक्सप्लेन करून सांगशील का की काय झालंय नेमकं? ज्ञानदा, आपण नेहमी म्हणतो की अतिघाई संकटात नाही, त्याचाच प्रत्यय बेळगाव जवळ आलाय की एक ट्रक आहे तो आपण बघू शकतो दृश्यामध्ये की रस्त्यावरून येतो आणि मोठ्या प्रमाणात पूर आहे। असं असताना सुद्धा हा ट्रक थांबला नाही। लोक थांबा थांबा म्हणून ओरडतात तरी थांबला नाही, तो डायरेक्ट पूल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो आणि वाहून जातो। आपण बघू शकतो की तिथे क्लीनर आहे, तो क्लीनर ट्रकच्या बाहेर निघालाय। ट्रक बुडत असल्याचं बघून तो थेट ट्रकच्या टपावर चढलेला आहे आणि लोक ओरडतायत, जोरजोरात ओरडतायत की त्यांना वाचवा, थांबा, परंतु तो काही केलं नाही। आणि त्यानंतर बघा की हा क्लीनर स्वतः वाचला, परंतु आपल्या साथीदाराला त्याने सोडलं नाही। आपल्या साथीदाराला, ड्रायव्हरला वाचवण्यासाठी त्यांनी धाव घेतली आणि दुसऱ्या दरवाजातून तो आतमध्ये हात टाकतो आणि सांगतो की ड्रायव्हरला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तो अत्यवस्थ असतो, त्या ड्रायव्हरला हात काढून वर काढण्याचा प्रयत्न करतो। आणि सुदैवाची गोष्ट अशी की त्या क्लीनरच्या मेहनतीला यश सुद्धा मिळतं आणि ड्रायव्हरला बाहेर काढता आलं नाही, म्हणून तो दुसऱ्या बाजूनं, ट्रकच्या दुसरा जो दरवाजा आहे त्या बाजूनं आतमध्ये जातो आणि जाण्याचा प्रयत्न करतो। आणि या सगळा प्रकार आहे तो कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। मलप्रभा नदी आहे, त्या नदीमधले हे सगळे दृश्य आहेत। बाजूला भरपूर लोकसुद्धा आहेत, ती ओरडतायत, आरडाओरडा करतायत, परंतु पूर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, पाणी आहे की तिथं कुणालाही रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी जाता येत नाही। परंतु क्लीनरनी मोठं धाडस दाखवलं आणि आपण बघू शकतो की त्यांनी दुसऱ्या बाजूनं त्या ड्रायव्हरला वर काढलंय। क्लीनर होता म्हणून ड्रायव्हर वाचला, असाच काहीसा प्रकार हा झालाय। आणि या थरारक अपघातामधून, म्हणजे जवळजवळ 1 मिनिट 44-45 सेकंद झालेत, या सगळ्या काळामध्ये त्या क्लीनरनी आपल्या साथीदाराला ट्रकमधून बाहेर काढलंय आणि तो सुद्धा जिवंत राहिलेला आहे। बेळगाव जवळची ही घटना आहे। आपण नेहमी म्हणतो की अतिघाई संकटात नाही, आपण रस्त्याच्या कडेला असे बोर्ड नेहमी वाचतो, परंतु प्रत्यक्षात जेव्हा कृती करायची वेळ येते त्यावेळेला त्याचा आपल्याला विसर पडतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा बघूया की ट्रक कसा पडतो हे पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी। त्यामुळे तुम्ही सुद्धा कधी अशा प्रकारच्या पुराची घटना घडली, कधी नदीवर किंवा पुलावर पूर आला तरी त्याच्यावर अतिताईपणा करून अशा प्रकारचा जीवघेणा प्रकार करण्याचा प्रयत्न करू नका। ही दृश्य त्यासाठी पुरेशी बोलकी आहेत। ज्ञानदा, जी 2 मिनिटं आहेत तर हा ड्रायव्हर सुद्धा आणि क्लीनर सुद्धा त्यांच्या आयुष्यात कधीही 2 मिनिटं विसरू शकणार नाहीत। अवघ्या 2 मिनिटांचा हा थरार होता। क्लीनर आधी वाचला, त्यानं ड्रायव्हरलाही वाचवलं। आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय की केवळ 2 मिनिटांमध्ये या दोघांवरती कोणतं संकट आलेलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा आव्हान की खरं तर पावसाळ्याच्या दरम्यान अनेक गावागावातल्या ओढ्यांना, नदीला पूर येतात, त्यावेळेला पूलही पाण्याखाली जातात, परंतु सहजी वाटतं काही ड्रायव्हर्सला की आपण गाडी किंवा आपला ट्रक जो आहे तो पलीकडनं दुसऱ्या बाजूला नेऊ शकू, परंतु हे शक्य नसतं। त्यामुळे धाडस करायला जाऊ नका, अतिघाई संकटात नाही, या म्हणीचा जो खरा अर्थ आहे तो आपल्याला इथे लगेच समजून येतोय। क्लीनरनं दाखवलेलं धाडस खरोखरच खूप महत्त्वाचं म्हणावं लागेल। सगळ्यात आधी तो बाहेर आला, ट्रकवरती उभा राहिला, त्याला कळलं की आपला साथीदार म्हणजे या ट्रकचा ड्रायव्हर आतमध्येच आहे। त्यानं प्रयत्न केले, आजूबाजूला लोक असून सुद्धा कुणीही धजावत नव्हतं या नदीच्या पूर्ण प्रवाहात जाण्यासाठी, किंबहुना तशी साधन सामुग्रीही इथे उपलब्ध नव्हती। क्लीनरनंच ते धाडस दाखवलं, तो दुसऱ्या बाजूला गेला, त्यानं ड्रायव्हरलाही बाहेर काढलं आणि अशा रीतीनं 2 मिनिटात दोघांची सुखरूप सुटका झाली। आणि या दृश्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। बघत रहा एबीपी माझा।